तर नमस्कार मित्रांनो, कसे आहेत? आय होप तुम्ही चांगलेच असतील, कारण की मी कालपासून माझ्या यूट्यूबवरती व्हिडिओ नाही टाकलेला मिळत. कारण की थोड्या इकडे म्हणजे कसं काय, माझ्या मोबाईलमध्ये रिचार्ज तर नाही मिळत आणि वायफायवरती आम्ही इकडे राहतो. आणि खरं खरं म्हणजे सांगू का तुम्हाला, आज वायफायचा रिचार्जच संपलेला आहे, म्हणून मला व्हिडिओ टाकता नाही आला कालचा. त्याच्यामुळे बोलायचं होतं तुमच्याशी. मला थोडंसं दोघे तिघेजण मित्र होते, ते मला बोलत होते, तू यूट्यूबवरती व्हिडिओ कशाला बनवून टाकतो, सांगते तुला काय सांगते भेटते त्याच्यामधून. तर मी त्यांना एकच गोष्ट बोललो की मला यूट्यूबवरनं इंस्टावरनं काय नाही भेटत, खाली एक एन्जॉयमेंट म्हणून मी यूट्यूबवरती आणि इंस्टाग्रामवरती व्हिडिओ टाकतो, कारण की ती एक एंटरटेनमेंट आहे. आता जर आपण बघा, दुसऱ्यांचे व्हिडिओ बघून आपण हसतो, काय पण करतो, तसेच जर आपण आपलेच व्हिडिओ बघून हसलो तर किती चांगलं वाटेल. का चला, आपण पण काही करत होतो, थोडेफार ट्रायल तर केलं, एवढं तर बोलतील लोक, जास्त काय नाही. पण आणि जे पण नवीन ब्लॉगर असतील आणि ज्यांना व्हिडिओ बनवायचे असतील, आणि जे म्हणजे समजा तुम्ही म्हणजे माणसा पब्लिकमध्ये जर त्यांना लाज येत असेल, काही म्हणजे असे थोडेफार इश्यू असतात, सर्वांनाच असतात, असं नाही असं नाही. मला पण इश्यू आहे. मी पण पब्लिकमध्ये जास्त व्हिडिओ शूट करत नाही, कारण की मला पण थोडीशी लाज येते, कारण की नवीन ब्लॉगर आहे मी. जर तुमचा सपोर्ट असेल, जर माझे जास्त तर नाही मिळत आता फॉलोअर्स, पण आहेत 300च्या वरतीच आहेत तसे इंस्टाग्रामला. आणि जर यूट्यूबवरती माझे 1K सबस्क्रायबर झाले, तर मग मी पब्लिकमध्ये पण व्हिडिओ बनवायला चालू करणार आहे. कारण की सध्या सपोर्ट नाही भेटत ना, म्हणून पब्लिकमध्ये व्हिडिओ बनवून फायदा नाही मिळत. जर पब्लिकमध्ये कोणी चुकून जर आला फ्रेंड, तो विचारला पब्लिकमध्येच, जर मला तो विचारेल की म्हणजे यस म्हणजे तुझे फॉलोअर्स किती आहेत, सबस्क्रायबर किती आहेत, मग त्यांच्यासमोर सांगायला पण लाज येईल ना. कारण की माझे यूट्यूबवरती पण सबस्क्रायबर आता 15च आहेत. त्याच्यामुळे तुम्ही सपोर्ट करा थोडंफार, कारण की खूप मेहनत करतो, पण माझे व्हिडिओ व्हायरलच नाही होत. कारण की व्हायरल तर नका करू, पण थोडाफार सपोर्ट तर करा, एवढंच मागतो तुमच्याकडनं, कारण की जास्त काय नाही. आणि आत्ता मी काय इकडे पब्लिकमध्ये व्हिडिओ तर शूट करत नाही. मी इकडे आता आमच्या कंपनीमध्येच आहे. ह्या साईडला आमची कंपनी आहे बघा, ह्या साईडला आमची कंपनी आहे. तिकडनं इकडे म्हणजे खरं खास म्हणजे तुम्हाला सांगू का, स्लाईड बनतात, आणि जे काही म्हणजे जे स्विमिंग पूलचे म्हणजे जे सर्व जे लागेल, स्विमिंग पूल न्यू सेटअप जे बनवायचे असेल ते इकडे बनवून भेटते. सर्व रिसॉर्टचं सामान सर्व भेटेल, स्लाईड झोपाला. तुम्हाला पण जर घरी तुम्हाला ठेवायला लागेल शोसाठी, जे काही म्हणजे आपण आता बोलतो टायगर चित्ता, जे म्हणजे तुम्हाला जे प्राणी आवडतील ते इकडे भेटून जातील. कारण की नाही असं नाही, सर्व भेटतं, पण एवढंच की तुम्हाला ऑर्डर स्टार्टिंगलाच द्यायला लागते. 1-2 महिने स्टार्टिंगला, म्हणजे एक 2 महिना स्टार्टिंगलाच द्यायला लागेल तुम्हाला. कारण की इकडे ऑर्डरी पण जाम असतात, कारण की ते बनवण्यासाठी पण, एक वस्तू बनवण्यासाठी आम्हाला 3-4 दिवस जातात, आणि ऑर्डर पण खूप मोठ्या मोठ्या असतात, मोठ्या लोकांचे असतात. इकडे रिसॉर्ट वगैरे इकडे जातो सर्व माल. त्याच्यामुळे पब्लिक पण जाम आहे ह्या धंद्यामध्ये. आणि तुमचा सपोर्ट असाच राहू द्या. आणि एक मी असा व्हिडिओ शूट करणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवणार आहे कसे काय इकडे बनते, कसे बनवतात, कोणता केमिकल यूज करतात, ते पण सर्व दाखवणार आहे. त्याच्यामुळे सांगतो, सबस्क्रायबर करून ठेवा. पुढच्या व्हिडिओत तुम्हाला ते पण सर्व दाखवेन मी, सर्व दाखवेन. त्याच्यामुळे सपोर्ट ठेवा आणि सबस्क्रायबर करून घ्या. चला मग.